मी आपला मित्र जाकीर शेख. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण क्रियापदाच्या रूपांचे प्रकार पाहिले आणि क्रियापदांच्या रूपांचं जे महत्त्व आहे ते सुद्धा थोडक्यात आपण अभ्यासलं. या व्हिडिओमध्ये आपण क्रियापदाच्या रूपाला डी किंवा ईडी किंवा आयएनजी आणि एस किंवा ईएस जे लावलं जातं आणि क्रियापदाची रूपं तयार केली जातात याची माहिती मिळवणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रियापदाला डी किंवा ईडी कसं लावलं जातं तर ते पाहणार आहोत. तर आपण पाहिलं की क्रियापदाचे 4 रूप आहेत: इन्फिनिटिव्ह, पास्ट टेन्स, पास्ट पार्टिसिपल आणि प्रेझेंट पार्टिसिपल. तर पहिलं इन्फिनिटिव्ह जे रूप आहे त्याला ईडी लागलं की ते पास्ट टेन्स होतं आणि त्याचप्रमाणे ईडी लागलं की पास्ट पार्टिसिपल होतं आणि आयएनजी लागलं की प्रेझेंट पार्टिसिपल होतं. हे नियमित क्रियापदाच्या रेग्युलर क्रियापदाच्या बाबतीत मी बोलतोय. तर हे ईडी कशा पद्धतीने लागतं तर त्याचा या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात अभ्यास करणार आहोत. तर चला पाहूया की पहिला नियम जो असतो की क्रियापदाच्या पहिल्या रूपाचे शेवटचं अक्षर ई असेल तर त्या क्रियापदाला ईडी न लागता केवळ डी लागत असतं. त्याची उदाहरणं बघा की डिसाइड आहे तर इथे शेवटचं अक्षर ई आहे म्हणून मग डिसाइडेड, मग इथे केवळ डी लागलेलं आहे. इरेज ते इरेज, त्याच्यानंतर कॅप्चर कॅप्चर्ड, अॅक्यूज अॅक्यूज. तर इथे फक्त शेवटी ई असल्यामुळे बघा प्रत्येक हे जे 4 उदाहरणं दिलेली आहेत तर या प्रत्येक क्रियापदाची शेवटी ई आहे म्हणून तिथे डी लागलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा जो नियम आहे तो अधिकतर जे नियमित क्रियापद असतात रेग्युलर क्रियापद तर या अधिकतर क्रियापदाच्या बाबतीत असं होतं की याला दुसरं आणि तिसरं रूप बनवताना क्रियापदाची शेवटी ईडी लावतात. जसं आस्क आस्क, कॉल कॉल, क्लीन क्लीन, टॉक टॉक. तर एक तर क्रियापदाला डी लागतं किंवा ईडी लागतं. साधारणतः सर्वच क्रियापदांना डी किंवा ईडी लागत असतं पण याला अपवाद असणार हे काही नियम आहे. तर ह्या नियमांकडे जरा थोडंसं आपण लक्षपूर्वक ऐकलं तर आपल्या लक्षात येईल की क्रियापदाचं शेवटचं अक्षर वाय आहे आणि वायच्या आधीचं अक्षर व्यंजन आहे तर वायचे रूपांतर आय करतात आणि ईडी लावतात. म्हणजे शेवटी वाय आहे पण वायच्या पूर्वी काय आहे बघा. तर इथे उदाहरण बघा की इथे शेवटी वाय आहे पण वायच्या आधी काय आहे व्यंजन आहे. मग वायचं व्यंजन जे वाय असतो त्याचं रूपांतर आय मध्ये करतात आणि मग त्याला ईडी लावतात. म्हणून मग ट्राय ट्राईड, कॉपी बघा इथे वायच्या पूर्वी व्यंजन आहे तर त्याच्यामुळे वायचं आय मध्ये रूपांतर करून ईडी लावलेलं आहे. तसेच इथे सुद्धा वायच्या आधी आर आहे व्यंजन आहे आणि म्हणून मग व्यंजनाच्या पूर्वी म्हणजे वायचं आय करून आणि मग त्याला ईडी लावलेलं. आता त्याच्यानंतरचा जो नियम आहे त्याच्यामध्ये काय की क्रियापदाचं शेवटचं अक्षर वाय आहे परंतु वायच्या आधीचं अक्षर स्वर आहे. स्वर म्हणजे इंग्रजीमध्ये जे वावेल्स असतात ए ई आय ओ यू तर हे असतील तर मात्र वायला आय न करता शेवटी ईडी लावतात. तिथे मग वायचं रूपांतर आय मध्ये होत नाही. तर बघा प्ले तर इथे वायच्या पूर्वी स्वर आहे ए आणि त्याच्यामुळे मग त्याला ईडी लागलेलं आहे. किंवा एन्जॉय तर इथे वायच्या आधी ओ हा स्वर आहे म्हणून मग एन्जॉय म्हणून मग इथे ईडी लागलेला आहे. तर इथे वायचं आय मध्ये रूपांतर होत नाही. हे 2 जे नियम आहेत याच्यामध्ये थोडासा फरक आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की इथे व्यंजन आहे वायच्या आधी आणि इथे वायच्या आधी स्वर आहे म्हणून मग हा बदल आहे. त्याच्यानंतर शेवटचं जे आहे ते थोडंसं लक्षपूर्वक ऐकावं लागेल की क्रियापदाचं जे शेवटचं अक्षर व्यंजन आहे आणि व्यंजनापूर्वी स्वर आलेला असेल, एकच स्वर आला आहे म्हणजे ए ई आय ओ यू यापैकी एक स्वर आलेला असेल तर क्रियापदाचे दुसरे आणि तिसरे रूप बनवताना जे शेवटचं अक्षर असतं त्याची पुनरावृत्ती करतात. पुनरावृत्ती करतात म्हणजे काय करतात तर शेवटचे अक्षर 2दा लिहितात आणि मग त्याच्यानंतर ईडी लावतात. जसं बघा स्टॉप तर इथे हे व्यंजन नंतर एकच स्वर आहे आणि म्हणून मग इथे ईडी लागलेलं आहे. इथे चॉप तर व्यंजनाच्या पूर्वी एकच स्वर आहे म्हणून मग चॉप. किंवा स्टील तर इथे बघा एकच स्वर आहे व्यंजनाच्या पूर्वी म्हणून इथे पण डबल आर करण्यात आलेला आहे. इथे रब तर बीच्या आधी एकच स्वर आहे म्हणून मग ते जे व्यंजन आहे ते 2दा लिहून आणि मग ईडी लावलेलं आहे. तर इथे बघा इथे क्लीन आहे तर इथे 2 स्वर आहेत म्हणून मग ते तिथे त्याचं डबल होणार नाही. परंतु इथे मात्र व्यंजनापूर्वी एक स्वर आहे म्हणून मग शेवटचं व्यंजन 2दा लिहून आणि ईडी लावलं जातं. तुम्हाला लक्षात आलं असेल की क्रियापदाला डी किंवा ईडी कसं लावलं जातं आणि त्याचे नियम काय आहेत. तर तुम्ही एक वही घेऊन बसा आणि याचा स्क्रीनशॉट काढा. तर स्क्रीनशॉटसाठी आपण एक 2-4 सेकंद थांबतोय तिथपर्यंत तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि त्या सगळे मुद्दे आहेत तर त्याची वहीमध्ये नोंद करून घ्या. या व्हिडिओमध्ये आपण केवळ क्रियापदाला डी किंवा ईडी कसं लावायचं
ते पाहिलं. आता याच्यानंतरचा जो व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये क्रियापदाला ING आणि S किंवा ES कसं लावलं जातं त्याच्याविषयी अभ्यास करणार आहोत. याच्या आधीचा जो व्हिडिओ होता तर त्या व्हिडिओचे क्रियापदाच्या रूपांचं जे महत्त्व सांगणारा व्हिडिओ होता, तर त्याचं जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ज्यांनी ते व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी ते व्हिडिओ जरूर पहा. या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये या व्हिडिओला शेअर करा. त्यांना सुद्धा हे व्हिडिओ दाखवा, त्यांच्याबरोबर डिस्कस करा, म्हणजे तुमच्या ज्ञानाचं दृढीकरण होईल. तुर्तास एवढंच. थँक्यू.